जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथ पोलिसांनी नागरिकांचे गहाळ झालेले, चोरी झालेले 45 मोबाईल हस्तगत करून मूळ मालकांना परत केलेत। यानंतर या नागरिकांनी महाराष्ट्र पोलीस दलाचे आभार व्यक्त केले। अंबरनाथ पोलीस ठाण्याकडून नागरिकांच्या हरवलेल्या, चोरी झालेल्या मोबाईल्सचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आलं। या पथकाने मागील काही दिवसात हरवलेल्या 45 नागरिकांचे मोबाईल तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोधून हस्तगत केले। हे मोबाईल सोमवारी अंबरनाथ एसीपी शैलेश काळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांच्या हस्ते मूळ मालकांना परत करण्यात आले। यावेळी आम्हाला हे मोबाईल परत मिळतील अशी अपेक्षा नव्हती, परंतु पोलिसांनी आम्हाला ते मिळवून दिले, अशा भावना व्यक्त करत नागरिकांनी महाराष्ट्र पोलीस दलाचे आभार मानले आहे। आकाश सहाने, जनसंवाद न्यूज, अंबरनाथ। आपल्याकडे 2021 ते 25 या दरम्यान जवळजवळ 182 मोबाईल जे आहेत त्यापैकी आपल्याला आजपर्यंत 45 मोबाईल आपल्याला प्राप्त झालेले होते। त्या 45 मोबाईलचा हस्तांतरणाचा कार्यक्रम आपण आज अंबरनाथ पोलीस स्टेशन या ठिकाणी आयोजित केला होता। एखादी वस्तू गहाळ झाल्यानंतर आजपर्यंतची लोकांची एक ओरड असते की आपल्याला ती परत मिळत नाही, परंतु आम्हाला या गोष्टीचा आनंद वाटतोय की आम्ही त्यांचे जे बहुमूल्य मोबाईल वस्तू आहे त्यामध्ये महत्त्वाचा त्यांचा डाटा असू शकतो, कॉन्टॅक्ट नंबर असू शकतात किंवा त्यांचे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असू शकतात। अशा वस्तू कोणत्याही अडचण न येऊ देता किंवा त्याचा कुठेही गैरवापर न होऊ देता ते मोबाईल आम्ही परत करू शकत आहोत। नागरिकांना काय आवाहन करणार? नागरिकांना याबाबतीत हेच आवाहन करण्यात येईल की ज्यावेळेस तुमची एखादी वस्तू गहाळ होते तर तात्काळ पोलीस स्टेशनला त्या अनुषंगानं मिसिंग रजिस्टर करावी। जर मोबाईल चोरी गेला असेल तर त्याबाबतीत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्या अनुषंगानं आपला पोलीस स्टेशनला फॉलोअप ठेवण्यात यावा। हो सर, मी थँक्यू म्हणेन सगळ्यांना, धन्यवाद। 8 ऑगस्टला अचानक इथे मागे जे रिक्षा स्टँड आहे तिथे अचानक मोबाईल माझा हरवलेला, तर मी तातडीने इथे कंप्लेंट केली येऊन, आणि नेक्स्ट डे मी सगळे जे काही डॉक्युमेंट किंवा मोबाईल बॉक्स वगैरे जे लागतात गरजेचे ते सगळं त्यांना मी इथे सबमिट केलेलं। तर आता 4 दिवसाआधी मला कॉल आला की मोबाईल ट्रेस झाले, तर तुम्हाला जे पुढच्या आठवड्यात असं हँडओव्हर करण्यात येईल असं, आणि काल मेसेज आलं की आज दुपारून 12 वाजता हँडओव्हर केले। थँक्यू सो मच, थँक्यू अँड थँक्यू सो मच सर। माझा मोबाईल 10 जुलै रोजी मी कामावर परत घरी जात असतेवेळी माझा मोबाईल चोरीला गेलेला नाही, एक लादी नाक्या एवढ्यामध्ये पडलेला होता। एअरपोर्ट चालू असल्यामुळे मला काही कळालं नाही, तरी पण लगेच मी घरी जाऊन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंद केली होती। त्यानुसार सूर्यवंशी साहेब त्या संबंधित विषयाचे त्यांना वेळोवेळी मी संपर्क साधला। त्यांनी बोलले भेटेल, या उद्देशाने मला मुळात मला बोलायचा उद्देश हा आहे की ज्यावेळेस मी इतर लोकांना याबाबत कळवले होते तर आता ती काय मोबाईल भेटणार नाही असं काही लोकांचं म्हणणं होतं, पण आज ही गोष्ट मला अभिमानाची वाटते की आज पोलीस प्रशासनाने बोलावून एक शिबिर लावून ही मोबाईल सगळ्यांच्या समक्ष हस्तक्षेप एकदम चांगल्या पद्धतीने कार्यशैली निभावून त्यांनी मी धन्यवाद देतो। अंबरनाथ पोलीस स्टेशनचे आपल्या अंबरनाथ विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री काळेसाहेब व अंबरनाथ पोलीस स्टेशनचे श्री सय्यद साहेब, वरिष्ठ पोलीस निरीक्षक व सूर्यवंशी साहेब व संपूर्ण त्यांची जी टीम आहे या संदर्भात तपासणी करून योग्य ती कारवाई करून लोकांना त्यांचा मोबदला जे काही मुद्देमाल हस्तगत करून त्यांच्या स्वाधीन केले, आणि एक चांगल्या पद्धतीने अभिमानास्पद त्यांच्या कार्यशैलीला मी सलाम देतो व एवढे बोलून मी माझे। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।